नमस्कार. विकासनामा नवी मुंबई बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. नवी मुंबईच्या सुपरफास्ट बातम्यांचा आढावा घेऊया. पेंढर गावातील जिल्हा परिषद शाळेची अवस्था गेल्या 2 वर्षांपासून अत्यंत दयनीय झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पालकांनी केलाय. तब्बल 2 वर्षांचा कालावधी उलटूनही शाळेची दुरुस्ती किंवा नवीन इमारत उभारण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्यानं पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. यावर्षी शाळेत 150हून अधिक नवीन प्रवेश झाले असून एकूण विद्यार्थी संख्या 350च्या पुढे गेली आहे. मध्य रेल्वेचे आणि सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेली अनेक वर्ष नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दोन्ही प्राधिकरणं एकमेकांकडे बोट दाखवत असल्यानं रेल्वे प्रवासी मात्र यात भरडला जात होता. त्यानुसारच 3 स्थानकांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरघर, खारकोपर आणि बामणडोंगरी ही 3 स्थानकं अधिकृतपणे रेल्वेच्या ताब्यात हस्तांतरित झाली आहेत. नवी मुंबईतील खारघर येथील अरिहंत ग्रुपच्या गृहनिर्माण प्रकल्पात भीषण पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झालाय. वारंवार पाणी पुरवठा खंडित होत असल्यानं रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. समस्येच्या निषेधार्थ महिला रहिवाशांनी बिल्डर कार्यालयात जाऊन घेराव घातला. यावेळी रहिवासी आणि व्यवस्थापन यांच्यात जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका, वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि नवी मुंबई महानगरपालिका दिव्यांग समितीचे सदस्य शंकर पडुळकर यांच्या तत्परता, संवेदनशीलता आणि मानवतावादी दृष्टिकोनामुळे संकटात सापडलेल्या एका कबुतराचे प्राण वाचवण्यात यश आलंय. मोरबे धरणातले 30% पाणी पनवेल महानगरपालिकेच्या खारघर, तळोजा आणि कामोठे परिसराला मिळायला हवं. संबंधित धरण सिडकोनं निर्मित केलेलं असून नवी मुंबई महानगरपालिकेचे संपूर्ण अधिकारी नसून पनवेलमधील नागरिकांना त्यातून पाणी मिळणं क्रमप्राप्त आहे. यासाठी पनवेल महानगरपालिकेची विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे पाण्याच्या प्रश्नावर न्यायालयामध्ये गेले आहेत. रबाळे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन 2026 मध्ये नागरिकांचे मोबाईल फोन गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून तब्बल 45 गहाळ मोबाईल फोन शोधून काढण्यात यश मिळवलंय. हे सर्व मोबाईल आज अधिकृतपणे मूळ मालकांना परत करण्यात आलेत. उल्वेतील अल्पवयीन मुलींच्या वेश्या व्यवसाय प्रकरणात पेण येथील शिवसेना शिंदे गटाच्या स्वीकृत नगरसेवकासह भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. 17 जून रोजी रेल्वे पोलिसांनी परिसरातील लॉजवर छापा टाकून 14 आणि 17 वर्षीय सख्या बहिणींना वेश्या व्यवसायातून मुक्त केलं होतं. उल्वे पोलिसांनी या प्रकरणी एकूण 4 जणांना बेड्या ठोकल्या असून अल्पवयीन 2 सख्या बहिणींना पैशाचा आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकलल्याचा आरोप आहे. माजी आमदार संदीप नाईक यांनी जनता दरबारातून विविध तक्रारींचा आढावा घेऊन तातडीनं ॲक्शन घेतली आहे. तसंच विद्यार्थ्यांचे प्रश्न, नागरिकांचे प्रश्न तातडीनं प्रशासनाशी बोलून सोडवण्यासाठी आदेश देण्यात आलेत. त्यामुळे संदीप नाईक यांच्या दरबाराकडे मोठ्या संख्येनं नवी मुंबईकर या ठिकाणी दिसून येत आहेत. नवी मुंबई शहरात जनता दरबाराची चर्चा आता सुरू झाली आहे. कायद्याच्या चौकटीबाहेर निर्णय, परिवहन समितीच्या अधिकाऱ्यांवर गदा आणण्याचा प्रशासनावर आरोप सभागृह नेते सागर नाईक यांनी केलाय. त्यामुळे सभागृहामध्ये सागर नाईक आक्रमक दिसले. प्रशासनाला आयुक्तांनी धारेवर धरण्याचं काम सागर नाईक यांनी केलं.